नाव आहे. होय बाबासाहेब मी तुम्हाला पाहिले. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. त्या रणरणत्या उन्हात रखरखत्या रस्त्यावर, त्या रणरणत्या उन्हात रखरखत्या रस्त्यावर हाती निळा झेंडा घेऊन चालताना, स्वाभिमानाची भाषा बोलताना, अन्यायाला तराजूत तोलताना आणि मनुस्मृतीला भर दिवसा कोलताना. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. पॅन्थरच्या माध्यमातून लढताना, अन्यायावर तुटून पडताना, एक ज्वलंत चळवळ उभी करताना आणि समाजाचा ताळमेळ साधताना, झुंजार शैलीत वावरताना, कार्यकर्त्यांचे संघटन बांधताना, माणसा माणसाला बळ देताना, समतेचा रथ पुढे नेताना, शोषितांना पुनर्जीवन देताना, बहुजनांना बरोबर घेताना, वाघिणीचं दूध लेकरांना पाजताना, शिक्षणाचं महत्त्व देताना, एक वैचारिक संघर्ष करताना, समाजासाठी दिवस रात्र झटताना. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. ढसाळांच्या काव्यातून, रामदासांच्या संघटनात्मकतेतून, प्रकाशच्या विचारधारेतून आणि कवाडेंच्या वक्तृत्वातून, गवईंच्या कार्यातून आणि मायावतींच्या सोशल फॉर्म्युल्यातून, असंख्य नेते कार्यकर्ते बनून, गटातटाच्या माध्यमातून, सतत फिरताना तुकड्यातून. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. आठवतोय मला तो भूमिहीनांचा सत्याग्रह, मराठवाडा नामांतर, अशी अनेक आंदोलने उभी करून न डगमगता एकटेच लढलात लाखोंच्या झुंडींशी, आणि दाखवून दिलं जगाला अस्तित्व गमावलेल्यांचे अस्तित्व. इथं संपत नाही प्रवास, अजूनही आकाश निरभ्र व्हायचंय. वाट कशाला पाहायची तुमच्या पुनर्जन्माची? आताही वावरत आहातच की तुम्ही एखादा सामान्य कार्यकर्ता बनून, विचारधारेतून कुठलाही अहंकार गर्व न बाळगता देत असाल धडे आम्हाला स्वाभिमानाचे, प्रामाणिकतेचे देत असाल प्रेरणा नीतीने जगण्याची. पण आम्ही साले करंटे ओळखू शकलो